बाबा तुमचं नाव काय? एकनाथ. पूर्ण नाव सांगा. एकनाथ लक्ष्मण गवळे. राहणार कुठले? दरेगाव. किती वर्षाची परंपरा तुमच्या घराण्यात लागलेली आहे? हे आमच्या घराण्यात म्हणजे आमचे आजोबा वडील हे गवळे घराण्यात परंपरा चाललेले 3 पिढ्यापासून किती वर्षापासून परंपरा चालू आहे? हे परंपरा आहे जशी आहे ना तसं चालू आहे. गवळे लोकांना ही प्रसंग आहे. जेवढे आम्ही गवळे लोक आहेत ना परिवार हे सगळ्याला ही माता पावलेली. आणि हे काम गडाचा म्हणजे झेंडा हे लावायचा गवळे घराण्यातच मान आहे. तर सैत्री पुण्याला लागतो आणि एकदा सैत्री झाल्यावर नवरता दसऱ्याशी म्हणून याच्याशिवाय हे शिगरीचा काम डोंगर गडाचा कोणी करत नाही. मग जे इथून आम्हाला काही मानधान देतात सगळे आम्ही भाईबंद आहेत गवळे परिवार. मग सगळ्याला आम्ही प्रसाद वाटून खातो म्हणून एकले घरी प्रसाद कोणी खात नाही. अशीच आमची. बरं तुम्ही वरती शिखरावरती जाता, शिखरावरनं जी वनस्पती आणता त्या वनस्पतीपासून भक्तांना फायदा काय? शिखरीवरून म्हणजे ते गडचे डोंगर लाईने अशी द्यायला आहे बहुत वनस्पती आहे. तर हे परंपरा आमचे लोक आणत होते. गवत का वहिना साबर का वहिना जडीबुटी का वहिना हे बरकतासाठी ज्याला कोणाला संतती नसला ते संततीसाठी कोणाचा धंदा नसला त्यालासाठी हे आवडकी निभा खाली बहुत वनस्पती आहे. ते ही वर्षी बरकता बुवा माटी काय शना हे पाहिजे आपल्याला सुख शांततासाठी एवढीच माहिती आहे. दुसरा काय आईनेच ती पैदा केलेली आहे. म्हणजे सर्व भक्तांना तो आशीर्वाद आईकडनं लाभतो. म्हणजे प्रसाद वरून आणले ते सगळे कोणी बी राहा माय बहीण काका चुलता कोणी बी गरीब हरीब हे सगळ्याला प्रसाद हे भक्ताच्या हातचे वाटले जायला पाहिजे. जो आला त्याला पाला का वयना अंगारा का वयना हे देवाच लाभतो. म्हणून ते आम्ही आमच्याच घरी ठेवत नाही. त्याच्यापासून गुण आला तर मग आमच्याकडे येतात. चला बाबा तो बाबा चांगला आहे गुण येतो म्हणून आमच्याकडे येतात. म्हणून आम्ही बळे काय बोलवते नाही. जसे आमचे परंपरा आडील वडील करत आले सगळे परिवार गवळीचे म्हणून आम्ही करतो. ही परंपरा कायमस्वरूपी तुमच्या घराण्यात हे कायम आमच्या घराण्यात आहे. हा मान दुसऱ्याला तुम्ही देणारच नाही. हे म्हणजे गवळी लोकांचा एकच घरात एवढा विस्तार झाला नाही. दरेगाव झाल्या नंतर मग सगळे आमचे दरेगावला होते. आता मानताना वनी मग वनीला गेले आमचे गवळे लोक. मग ते ना आम्ही हे काम करून राहिलो. बरं झेंडा लावायला तुम्ही पला म्हणजे कधी जाता आणि कधी येता? मार्ग सांगू नका, कधी जाता आणि कधी येता एवढंच सांगा. आम्ही झेंडा लावायला इथं जर येतो 3-4ला इथं पुंजा चालते. इथून आम्ही निघालो आम्हाला वरती 12-1ला आमची मोठी पुंजा होती. म्हणून आमच्यापाशी गड्डे नाही काही नाही शिक्षण नाही म्हणून मग आडानो लोक आम्ही 4-5 लोक जातो आम्हातले बाडी नेमतात ते आणि हे झेंड्याचा कार्यक्रम लावून येतात. मग सकाळची आम्ही 10ला किंवा 9ला हजर होतो. झेंडा लावायला तुम्ही स्वतःच गेले होते का? झेंडा लावायला म्हणजे स्वतः आम्हाला सांगता येणार नाही. आमच्या बाडीत कोण जातो कोण नाही पण आमचेच गवळी परिवार जातात. म्हणून एकनाथ बाबांनी सांगत की मीच जातो म्हणून. हे सगळ्याला धरून चालणं लागतो आमच्यात. म्हणून ते आमची बाई चाललेलं आहे बाई भक्ती. हा फार तुमचा मोठेपणा झाला. ठीक आहे. मुलाखत दिल्याबद्दल नरेंद्र कोडीकडनं स्पेशल धन्यवाद तुमचं. नमस्कार. आम्ही बी तुमचे धन्यवाद. जय भगवती.